साधे, सरळ, सुशील आणि एकमार्गी असणारे मराठी चित्रपटसृष्टीवर हास्याची लकीर उमटविणारे तसेच आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिलेले दिग्गज अभिनेते म्हणजेच शरद तळवलकर होय। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचा संपूर्ण जीवन परिचय जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडे यांनी एका अभिनेत्याच्या अभिनयाचे मार्मिक वर्णन करून ठेवले आहे। ते म्हणतात, हा माणूस इतका साधा आहे की यांच्या नावात काना, वेलांटी, उकार काहीच नाही। अभिनयातील सहजता हा दुर्मिळ गुण या कलाकारामध्ये आहे। आपलं बोलणं विनोदी करायला त्याला कसलीही युक्ती वापरावी लागत नाही। नाटककाराने लिहिलेला संवाद पुरेसा हशा पिकवणारा नाही। या समजुतीने काही विनोदी नट आपली विनोदबुद्धी वापरतात, नको त्या ठिकाणी नको इतके अंगविक्षेप करतात। हशा पिकवण्यासाठी या कलाकाराला यापैकी कशाचीच गरज भासली नाही। लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री, अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या। जावई विकत घेणेमधील म्हाताऱ्याच्या भूमिकेचे आणि एकटीतील भूमिकेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले होते। कॉमेडीच्या नावे ओढून ताणून पानचट विनोद करून कृत्रिम हास्य फुलवण्याचा प्रयत्न सध्या आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळतो। मराठी असो वा हिंदी मनोरंजन वाहिनी, एक तरी कॉमेडी शो असतोच। मात्र कॉमेडीच्या दुनियेत एक बादशाह होऊन गेला, ज्याचा केवळ चेहरा समोर आला तरी आपोआप हसू येत असे। त्यांनी डायलॉग मारला की हसून हसून पोट धरायला लागायचं। ना त्यांच्या डायलॉग मध्ये कृत्रिमपणा होता, ना ओढून ताणून जुळवलेले शब्द। तो होता खराखुरा विनोदवीर, म्हणजेच दिग्गज अभिनेते शरद तळवलकर। ज्येष्ठ अभिनेते शरद गणेश तळवलकर यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1919 रोजी झाला। शालेय जीवनात म्हणजेच पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐन वेळेस शिशुपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्रायू भाटकर ही पात्र शरद तळवलकर यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगवली होती। शाळेत असताना ते शिक्षकांच्या नकला हुबेहूब करायचे। 1935 साली रणदुदुभी नाटकात शिशुपालाची भूमिका करणारा कलाकार ऐनवेळी आडला आणि शरद तळवलकरांनी आपल्या अभिजात कलागुणांनी त्या भूमिकेत कमालीचा रंग भरला। तेव्हापासूनच दरवर्षी स्नेहसंमेलनाच्या नाटकात त्यांच्यासाठी आग्रह धरला जाऊ लागला। इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली। नटश्रेष्ठ केशवराव दाते यांच्या पाहण्यात त्यातील एक भूमिका आली आणि त्यांच्या नाट्य विकास संस्थेत त्यांनी तळवलकरांना निमंत्रण दिले। नाटकात कामे करणे ही ते काळात फारशी समाजमान्य गोष्ट नव्हती। वडिलांनी नाटक कंपनीत जाण्यास विरोध केल्यानंतर नाटकाच्या वेडापायी शरद तळवलकरांनी घर सोडले। अभिनयाबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी तळवलकर कोल्हापूरला मा विनायक यांच्या हंस पिक्चर्स मध्ये बाबूराव पेंढारकरांना भेटले। त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आधी शिक्षण पूर्ण करायचे ठरवून जोडीला अकाउंटंटची नोकरी पत्करली। महाविद्यालयाच्या नाटकांतूनही त्यांच्या भूमिका प्रेक्षकप्रिय झाल्या। व्यावसायिक नाटकांतून बहादव्या, फाल्गुनराव, कामन्या, तळीराम, धैर्यधर अशा भूमिका शरद तळवलकर करू लागले। 1952 साली गाजलेल्या पेडगावचे शहाणे आणि लाखाची गोष्ट या राजा परांजपे दिग्दर्शित चित्रपटात त्यांना छोट्या भूमिका मिळाल्या। तसेच दत्ता धर्माधिकारी यांच्या अखेर जमलं या चित्रपटात लक्षात राहण्याजोगी भूमिका मिळाली। छापील संसार नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले। हा अभिनयाचा छंद जोपासत असताना त्यांनी मिलिटरी अकाउंट्समध्ये नोकरी केली। त्यावेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते। विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता माझा मुलगा। तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता। नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता। बालगंधर्वसारख्या नटश्रेष्ठाबरोबर एकच प्यालातील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वाच्या शाबासकीला पात्र ठरली। लग्नाची बेडी या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला। 1955 साली आलेल्या करायला गेलो एक या तुफान विनोदी फार्सने शरद तळवलकरांचे नाव महाराष्ट्रभर केले। तेथून त्यांची यशस्वी वाटचाल सुरू झाली। अभिनयाच्या वेडापायी त्यांनी पुणे विद्यापीठातील नोकरीही सोडली। पुढे राजा गोसावी यांच्याबरोबर अवघाची संसार, 2 घडीचा डाव आणि याला जीवन ऐसे नाव हे त्यांचे चित्रपट गाजले। रंगल्या रात्री या चित्रपटात शरद तळवलकरांना आव्हानात्मक भूमिका मिळाली। बायको माहेरी जाते या चित्रपटातील त्यांची विनोदी भूमिका ही गाजली। अत्यंत सहज आणि उत्स्फूर्त अभिनय हे त्यांचे वैशिष्ट्य होते। पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्य निर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते। त्यांच्या काळातील नभोनाट्य हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता। कलाकारही नाट्यसंस्था त्यांनी उभारली।
भाऊबंधन मधील कामण्या, अपराधच मी केला मधील गुप्ते काका, दिवा जळू दे मधील गोळे मास्तर अशा अनेक नाटकांमधील अनेक भूमिका स्मरणीय ठरल्या. आपाजींची सेक्रेटरी आणि सखी शेजारीन या नाटकांतील त्यांच्या भूमिका हलक्या फुलक्या पण संपूर्ण नाटक पेलून धरणाऱ्या दमदार अशाच होत्या. अतिशय बोलक्या चेहऱ्याचा हा विनोदी कलावंत, ज्याला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्काराने गौरवले गेले. मुंबईचा जावई, धाकटी मेव्हणी, आली अंगावर, नवरे सगळे गाढव, चांदणे शिंपीत जा, थोरली जाऊ, गडबड घोटाळा आदी चित्रपटांमधील त्यांच्या विनोदी भूमिका गाजल्या. धूमधडाकामध्ये शरद तळवळकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रंगवलेला चित्रपटाची कथा सांगण्याचा प्रसंग तर कोण विसरेल. एकटी, लेक चालली सासरला, अष्टविनायक, कैवारी या चित्रपटांतील चरित्र भूमिकाही त्यांनी अजरामर केल्या. मी रंगवलेले म्हातारे आणि गुदगुल्या या त्यांच्या पुस्तकांना राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला आहे. महेश कोठारेंच्या धूमधडाका या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि स्वतः महेश कोठारे हे तीनही एक्के होते. मात्र हुकुमाचा एक्का म्हणून शरद तळवळकर यांचंच नाव घ्यावं लागेल. या सिनेमात त्यांनी भूषवलेली धनाजी वाकडेंची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या सिनेमाचं कथानक धनाजी वाकडेंभोवतीच फिरतं. त्याचमुळे शरदरावांना या सिनेमाचा हुकमी एक्का म्हणावं लागेल. साधा, सरळ, सुशील आणि एकमार्गी शरद तळवळकर हे आपल्या कामाशी एकनिष्ठ राहिले. शरद तळवळकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातही शरद तळवळकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. मराठी रंगभूमी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शरद तळवळकर यांची अभिनय कारकीर्द खूप मोठी आहे. या संपूर्ण प्रवासाबद्दल संकलन म्हणजे गुदगुल्या पुस्तकाचं नाव तळवळकरांच्या स्वभावाला धरून अगदी योग्य आहे. हे पुस्तक वाचल्यावर मनोमन पटतं. इतरांना हसवण्यासाठी जन्मलेल्या या अवलिया अभिनेत्यांनी आपल्या अनुभवाचे बोल या पुस्तकात रंजकपणे व्यक्त केले आहेत. हे पुस्तक बहिरंगावरून जरी आत्मचरित्र वाटलं तरीही याचं अंतरंग केवळ त्यांच्या अभिनय प्रवासाने भरून गेले. मराठी रंगभूमी चित्रपट या क्षेत्रात काम करताना जसे चांगले अनुभव त्यांना आले तसेच वाईटही आले. असे बरेच क्लेशदायक अनुभव त्यांनी पुस्तकात विशद केले आहेत. हे पुस्तक केवळ शरद तळवळकरांच्या भोवती फिरत नाही. ज्या महनीय व्यक्तींचा त्यांना सहवास लाभला त्यांच्याबद्दलही काही रंजक किस्से, आठवणी इथे त्यांनी मांडल्या आहेत. बालगंधर्व गणपतराव जोशी, नानासाहेब फाटक, केशवराव दाते, केशवराव भोसले या त्यांच्या आदर्श नटाबद्दलची आपली मतं तर त्यांनी इथे नमूद केली आहेतच. शिवाय नव्या पिढीतल्या अनेक कलाकारांबद्दलही लिहिल्याचं तुम्हाला वाचायला मिळेल. चेहऱ्यावरील भावातूनच विनोद आणि वेदना दाखविणारे शरद तळवळकर विनोदी अभिनेता म्हणून अभिनय करतानाच ते दुःखद प्रसंगातही हे लावून टाकणारे त्यांचे भाव चेहऱ्यावर दाखवीत. शरद तळवळकर यांनी 160हून अधिक चित्रपटांतून कामे केली. नाटकाचे प्रयोग चालूच होते आणि त्यांना आजाराने गाठले तरी पण त्यांची विनोदबुद्धी शाबूत होती. एकदा शरद तळवळकर एका मुलाखतीत म्हणाले होते, माझे लग्न स्मशानात ठरले. जिथे लोकांचे संसार मोडतात तिथे माझा संसार सुरू झाला. त्यांची कथाही अजब आहे. शरद तळवळकर यांना एकटी, मुंबईचा जावई विकत घेणे आहे, रंगल्या रात्री, धूमधडाका, लेक चालली सासरला आणि तू तिथे मी या चित्रपटांसाठी अवॉर्ड्स मिळाले होते. शरद तळवळकर यांना रंगमंचावर अभिनय करताना पाहणे म्हणजे पर्वणीच असे. त्यांच्या आप्पाजींची सेक्रेटरी या नाटकात तर त्यांनी इतकी धमाल केली होती की त्यांनी ते नाटक पाहिले आहे. ते नाटक कधीच विसरू शकणार नाही. जवळजवळ 60 वर्षे ते अभिनय करत होते. डार्लिंग, सखी, शेजारीन आदी नाटकांचे प्रयोग सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या चतुरस्र अभिनेत्याचे 22 ऑगस्ट 2001 रोजी निधन झाले. अशा या दिग्गज कलावंताला आमच्या चॅनेलचा सलाम आहे.